आता जरांगे पाटलांच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट पाहूयात। आमरण उपोषणाच्या 6व्या दिवशी जरांगे पाटलांची प्रकृती खालावलेली आहे। जरांगे पाटलांच्या पोटामध्ये तीव्र वेदना होतात, त्यामुळे त्यांना एक घोट पाणी देखील त्यांनी प्यायलेलं आहे, मात्र उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। दरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती बघून महिलांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत। तर जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। 6व्या दिवशी जरांगे पाटलांची प्रकृती खालावलेले लक्ष्मण सोळुंके आपले प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडले जातात, त्यांच्याकडून महत्त्वाची अपडेट घेऊयात। लक्ष्मण, आमरण उपोषणाचा जरांगे पाटलांचा 6वा दिवस आहे, त्यांची प्रकृती ही खालावत चाललेली, एकंदरीत प्रकृतीच्या संदर्भातली अपडेट काय आहे? शुभम, निश्चितपणे आज जो उपोषणाचा 6वा दिवस आहे, आपण बघू शकतो की सकाळपासूनच मनोज जरांगे पाटील हे व्यासपीठावर झोपलेले आहेत। सकाळी त्यांच्या पोटात वेदना होत होत्या, त्यामुळे आपण बघू शकतो की त्यांची जी प्रकृती आहे ती मोठ्या प्रमाणात खालावत चाललेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आता मराठा महिलासह मराठा कार्यकर्ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यांच्याकडून जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावा अशी मागणी केली जात आहे, मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे। जरांगे पाटलांनी सरकारना जो टाइम बॉन्ड दिला होता, त्या टाइम बॉन्डमध्ये सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी जरांगे पाटलाकडून केली जात आहे आणि जरांगे पाटील त्या सरकारने त्या टाइम बॉन्डला धरूनच मराठ्यांना आरक्षण जाहीर करावं अशी मागणी जरांगे पाटलाकडून आहे। त्यातच जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावा म्हणून त्यांचं प्रकरण हायकोर्टापर्यंत पोहोचलेलं आहे। हायकोर्टाकडून जरांगे पाटील उपचार घेणार की नाही याबाबत जरांगे पाटलांना विचारणा करण्यात आलेली आहे, मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि जरांगे पाटील आपलं जे उपोषण आहे ते उपोषणावर ठाम असल्यामुळे जरांगे पाटलाच्या प्रकृतीमध्ये आता खालावत चाललेली आहे, त्यामुळे मोठी चिंता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। स्थानिक प्रशासन आणि डॉक्टरच्या टीमकडून या ठिकाणी प्रयत्न केले जात आहे, मात्र त्या उपचार घेण्यास जरांगे पाटील विरोध करतायत। शुभम, लक्ष्मण, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। जरांगे पाटलांच्या औषधोपचाराचा मुद्दा आता हायकोर्टात पोहोचलेला आहे। जरांगे उपचार घेणार की नाही असा सवाल कोर्टाने केलाय, तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे, तर त्यांच्या औषधोपचाराचा मुद्दा आता थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलाय। महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांनी या प्रकरणी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे, त्यावर सुनावणी करताना कोर्टाने जरांगे पाटलांना सरकारकडून उपचार करून घेणार का असा सवाल केलेला आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। जरांगे पाटलांचं गेल्या 6 दिवसांपासून उपोषण सुरू आहे, त्यांची प्रकृती देखील खालावलेली आहे, तर त्यांच्या औषधोपचाराच्या संदर्भातला मुद्दा आता कोर्टात पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे।